नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. जेवणाला काय बनवणार आहे गायत्री? शेव. थोडं जोरात बोल ना. शेवची भाजी. मला एवढे कमेंट्स करून सांगतात की काय शेवची भाजी अरे बनवणार आहे. मला बोलू तर दे. आपले सबस्क्रायबर, आपली जी फॅमिली, ते कमेंट्स करून सांगतात की गायत्री काय बोलतच नाही म्हणे, नुसती शांत शांत राहते, नुसती शांत शांत राहते. म्हणजे ना पूर्ण जेवणाकडे लक्ष देते बनवायला. जेवणाकडे लक्ष देते. मित्रांनो, आमचं दोघांचं लग्न कसं झालं काय नाही ते तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगणारच आहे. आता गायत्री आहे गुजरातची, म्हणजे सुरतची आहे गायत्री. आणि नाहीये प्रॉपर. हा प्रॉपर आम्ही धुळे जिल्ह्यातले निजामपूर मनगाव साक्री तालुका, आम्ही तिथले आहे. आम्ही सुरतला राहतो. मामा ते सुरतला आहेत, आम्ही पण तिथेच राहतो. भावाला काम तिकडे म्हणून तिकडे राहतात मम्मी ते. असं मी सांगते. थोडं श्वास घेतला का कुठे? एकच दम एवढं सांगून दिलं. तर ते गायत्री बोलत नाही तर बोलते तर बोलते. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, काय करू आता. तू शिक्षण कुठे झालं गायत्री तुझं? माझं शिक्षण गावालाच झालेलं आहे. नाव काय शाळेचं? माझं शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर कॉलेज. हा, आदर्श विद्या मंदिर कॉलेज. जे निजामपूर जैताना साखरेमधनं बघत असतील ना, त्यांना नक्की माहीत असेल. आदर्श विद्या मंदिर ना. हा. शिक्षण तिकडे झालं. नंतर गायत्री सुरतला वगैरे होती. नंतर आम्ही धुळे जिल्ह्यातील लांबकणी गाव आमचं प्रॉपर. हा, साक्री तालुका आहे. नाही, पण आमचं धुळे जिल्हा तालुका धुळेच पडतं आम्हाला. लांबकणी जे आहे ना ते धुळे जिल्हा पण आहे, तालुका पण आहे. तुमचं? हा. हा. मग मित्रांनो, तेच आमचं म्हणजे लग्नाचा योग कसा जुळला होता. म्हणजे गायत्रीला बघण्याच्या आधी ना किती पाच मुली बघितल्या होत्या. गायत्रीला बघण्याच्या आधी 5 मुली बघितल्या होत्या. कधी कधी त्यांच्याकडनं नकार भेटायचा, कधी होकार भेटायचा, कधी कधी आमच्याकडनं नकार भेटायचा, होकार भेटायचा. म्हणजे असं प्लस मायनस गोष्टी होत्या. ते चालूच होतं आपलं. म्हटलं आई पप्पांना बोललो मी, म्हटलं बघा मला यावर्षी काय लग्न करायचं नाही. म्हटलं हा गायत्री, मी असं बोललो होतो. म्हटलं मला यावर्षी काय लग्न करायचं नाही, आपण 1-2 वर्षानंतर बघू. म्हटलं तोपर्यंत मी कुठे सेटल होऊन जाईल. म्हटलं व्यवस्थित आपलं कंपनी चालू होतं, आपलं नुसतं त्या टायमाला जॉब पण चालू होता. आणि तिथं नाईटला वगैरे जायला लागायचं त्या आधीच्या कंपनीमध्ये. म्हणून मला लग्नामध्ये ना अजिबात इंटरेस्ट नव्हता की म्हणणं अजून 1-2 वर्षानंतरच लग्न करूया म्हटलं आपण. असा विचार चालू होता मित्रांनो माझा. पण म्हणजे माझी जी आजी आहे, आजीचा भाऊ, ते जैतान्यालाच राहायचे ना गायत्री. ते आर्मीमध्ये होते, ते रिटायर होऊन तिथं जैतान्यामध्येच राहायचे ते. मग त्यांनी पप्पांना सांगितलं, म्हणजे माझे पप्पांचे ते मामा होते, त्यांनी पप्पांना सांगितलं आमच्या जैतान्यामध्ये एक मुलगी आहे म्हणे, ते आमच्या ओळखीचे आहेत. तरी काय आलं? आत्याच लागतात ना. अच्छा, पण चुलत आत्या ना, सख्खी आत्या नाही ना, चुलत आत्या. तर मग ते माझ्या आजीच्या भावांनी लगे पप्पांना सांगितलं की आहे मुलगी वगैरे असं. मग त्यांनी फोटो वगैरे पाठवलेत. लगे आईने मला फोटो पाठवलेत. तुम्हाला सिरियसली सांगतो, गायत्रीचे मी फोटो बघितलेत, डायरेक्ट नाही बोलून दिलं होतं मी. म्हटलं नाही, मला अजिबात करायचं नाही म्हटलं. कारण की मित्रांनो, मी ज्या कंपनीत जायचो ना तिथं नाईट वगैरे असायची. गायत्रीचे फोटो वगैरे भरपूर चांगले होते, ती आवडत पण होती मला. म्हणजे फक्त माझा होकारचाच वाट बघत होते माझे आई पप्पा ते. तरी मी 8 दिवस तरी थांबलो. मी आई पप्पांना सांगितलंच नाही, फक्त फोटो पाठवून दिले. त्यांनी मला परत फोन करून विचारतायत, चल आपण बघायला जाऊया. मग शेवटी 8 दिवसानंतर वाटलं मला, आई पप्पांना सांगितलं. आणि आई पप्पा ते तेव्हा कर्नाटकमध्ये राहायचेत मित्रांनो, म्हणजे गोवाच्या बॉर्डरला राहायचे ते. गोवामध्ये राहायचे, मडगाव तुम्हाला माहिती आहे, तिथं राहायचेत. मग पप्पांचे तर काय आले नव्हते, ते कोंबडी फार्मचं काम होतं त्यांचं, ते काय आलेच नाही. मग मी मुंबईवरनं आपलं मडगाव एक्सप्रेस पकडून गोव्याला गेलो. गोव्यावरनं आई आणि मी मनमाड ट्रेन पकडली. तिथं गोव्यावरनं मनमाड ट्रेन पकडून आम्ही लांबकणीला 1 रात्र मुक्काम केला. त्याच्यानंतर गायत्रीला बघायला गेलो होतो दुसऱ्या दिवशी. हा गायत्री, तू कशी आली होती? पण नाही, सुरतवरनं कशी आली होती तू? तुला कोणी सांगितलं होतं की तसं नाही, पण तुला असं म्हणजे फोटो वगैरे आले होते का? फोटो नाही दाखवले होते. नंतर तुम्ही बघून गेले तेव्हा मला सांगितलं, बाई साहेब पोरगा आवडी जाय ना, कशा देखास काय देखास सांगशी दया करसू. मी बोलायची मला काहीच घेणं देणं नाहीये, तुम्ही जे करणार तेच होईल, मी असं मम्मी त्यांना बोलते. हा का?
मग सुरतवरनं कोण कोण आलं होतं तुम्ही? सुरतवरनं मी आली होती, हा. 3 नंबरची मावशी, मोठी मावशी, बाबा आणि मावशीची पोरगी हा. आणि मामाची पोरगी आणि मी आले. 7-8 जण आले होते ना? आणि तेव्हा मी मामा त्यांच्याकडेच राहायचे सुरतला. हा काय? मम्मी पप्पा ते निजामपूरला राहायचे गावाला. हा. असं होतं. समजलं? कारण की बऱ्याच जणांना वाटतंय की आमचं लव्ह मॅरेज वगैरे येत असं. 23 मार्चला 23 ला आलेले, सॉरी 15 मार्चला आलेले, हा. त्याच्यानंतर 23 मार्चला 2021 मध्ये आलो होतो का 22 मध्ये आलो होतो बघायला? हा 2022 मध्ये आलो होतो बरोबर. 22 मध्ये. आपलं 2023 मध्ये लग्न झालंय ना, तर 2023 मध्ये गायत्रीला बघायला गेलो होतो. काय 15 तारीख होती ना? 15 तारखेला आले मार्च मध्ये, हा. बघायला आले. नंतर मग 23 मार्चला परत त्याच महिन्यात लगेच पप्पांना सांगितलं, हा. बोलते ती तांदूळ चाल करी तर होई जाईल, इथे बोलते कुठल्या गोष्टी आहेत हा. असं बोलत होते सगळेजण हा. बसलेले. तुम्ही बघून चालले गेलेले. मग हा. लगेच मग बाबांनी त्यांनी फोन केलेला, हा. मग आलेले. लगेच 23 तारीख सांगितलेली पप्पांनी त्यांनी. हा. लगेच नारळ गोळा करायला गेलेले. नारळ गोट्याला काय लगेच आलो होतो काय? हा, मग तुम्ही इथंच थांबलेले आहेत ना, मग कुठे गेले? नाही 1 महिन्यानंतर आलो होतो ना नारळ गोट्याला. लगेच आलो होतो. नाही तसं नाही, माझं लक्षात नाही राहत तेवढं. तुझ्यात लक्षात येते, उलट चांगलं आहे ना. मित्रांनो, जेव्हा गायत्रीला बघायला गेलो तेव्हा का तू काय डॉक्टरकडे जाऊन आली होती ना? मला किती दगदग व्हायचं माहिती का? हा? ट्रॅव्हलिंग करायला लावायची, यायचे परत जायचं, यायचं परत जायचं. पण माझ्या आधी किती पाहुणे बघून गेले होते. कोणीच नाही किती, म्हणजे फोनवरच सांगायचे, फोनवरच डायरेक्ट असं घरी नाही बोलवायचे. हा काय? तेच करायचं नाही मग कशाला, मग आजला देता आपलं जुनं नाही खरोखर सांगते, तुम्हालाच बोलवलेलं अजून नंतर. हा काय? तेच आम्ही गेल्यानंतर आई आणि मीच गेलो होतो गायत्रीला बघायला. नंतर हिचे मामा वगैरे सर्वजण होते, ते मावशा वगैरे गायत्रीचे. हा, हिचे मामा फक्त जेव्हा गायत्री समोर आली तेव्हा आई एवढी खुश झाली ना, बोलते आम्हाला सूनबाई करायची तरी हीच पोरगीला करायचंय म्हणे. हा, एवढी म्हणजे आई एवढी उत्साह झाली होती ना की कधी लग्न होईल, कधी नाही दादाचं, कधी सून आमच्या घरामध्ये येईल, असं झालं होतं. गायत्रीला म्हणजे फोटो मध्ये वेगळी दिसत होती, प्रत्यक्ष बघितलं आता जसं तुम्ही समोर बघतायत ना तशीच बघत होती, म्हणजे दिसत होती ती. अरे थोडासा प्रॉब्लेम होतो गायत्री बोलायला, म्हणजे याच्यापेक्षा पण जाड होतीस ना गायत्री तू? हा, जाड होतीस ना? जाड नव्हती, मग लग्न झालेलं आणि असं बिना लग्न राहिलेलं पोरगी असते ना, भारीच वाटते वेगळं. लग्न झालं ना सगळं नाही, डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर मग ते सगळा प्रॉब्लेम होऊन जातो ना तो. तेच नंतर आम्ही म्हणतो सॉरी, नंतर गायत्रीच्या मामाने मग मिठाई वगैरे आणली. गायत्रीचे मामा म्हणजे सर्वच जण की पोरगा आम्हाला आवडला, सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित झाल्या. नंतर आवडला नंतर ते मिठाई वगैरे खाण्याचं झालं. नंतर त्याच्यानंतर नारळगोटा वगैरे झाला. नारळगोड्यानंतर लग्नाला किती दिवस लागले होते गायत्री? 4 महिने का 3 महिने? मार्च एप्रिल मे, 2च महिने ना. आमचा नारळगोडा झाला आणि लगेच मग आमचं ते लग्नाचा टाइम आला. 23 मध्ये लग्न झालंय ना गायत्री, बघ ना तिथं कॅलेंडर तारीख आहे ना. मग 2023 मध्ये लग्न झालं ना, आपल्या लग्नाला 3 वर्ष झालेत ना, बरोबर की नाही? तेच मग नंतर किती 5 जून ना? हा, 5 जूनला झालं ना लग्न? नाही, 5 जूनला तुझा बर्थडे. कधी झालं लग्न? मला तारीख नाही आठवत. 28-29 मे, बरोबर. 28-29 मेला आमचं लग्न वगैरे झालं. त्याच्यानंतर गायत्रीचा पण 5 जूनला बर्थडे होता. त्याच्यानंतर आम्ही गोवा वगैरे फिरायला गेलो होतो. 5-6 दिवस गोव्याला राहिलो होतो आम्ही. तेव्हापासून तुम्हाला सिरियसली सांगतोय, तेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केले होते. 3 यूट्यूब चॅनल चालू केले होते मी, पण कुठेच काही म्हणजे काहीच सक्सेस भेटत नव्हते. नुसते व्हिडिओ टाकत होतो. हा, म्हणजे आमचं तुम्हाला म्हणजे बरेच जण सांगत होते की तुमचं लव्ह मॅरेज वगैरे आहे का, असं तसं. तर आमचं लव्ह मॅरेज वगैरे नाही, प्युअर अरेंज मॅरेज आहे.
म्हणजे असं पण नाहीये की नात्यामध्ये बाबा, तसं पण नाहीये. हा, आपण लव्ह मॅरेज सारखं आपण लव्ह मॅरेज सारखं. लव्ह मॅरेज मित्रांनो, मी आता म्हणजे आमच्या फॅमिलीबद्दलच आता व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. प्रत्येक प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.